शेतकरी मित्रांनो, जर तुमचंही सोयाबीन अचानक पिवळं पडत असेल, नवीन वरची पाने पिवळी दिसत असतील आणि तुम्ही युरिया, कीटकनाशक किंवा वेगवेगळी औषधी फवारूनही काहीच फरक पडत नसेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण एक चुकीची फवारणी तुमचे हजारो रुपये वाया घालू शकते आणि योग्य कारण ओळखले तर त्याच पिकाला पुन्हा गडद हिरवा रंग आणता येतो. नमस्कार मित्रांनो, मी सखाराम राठोड आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा विश्वासू युट्यूब चॅनल शिवम कृषीटेक. आमच्या शिवम कृषीटेक कृषी सेवा केंद्रात बियाणे, खते, कीटकनाशके, तणनाशके, विद्राव्य खते, सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि आधुनिक शेतीसाठी आवश्यक सर्व उत्पादने योग्य मार्गदर्शनासह उपलब्ध आहेत. आमचा उद्देश फक्त औषध विकणे नाही, तर शेतकऱ्यांचा खर्च कमी करून उत्पादन वाढवणे आहे. मित्रांनो, गेल्या काही दिवसात आमच्या दुकानात दररोज 20 ते 30 शेतकरी एकच प्रश्न घेऊन येत आहेत. सर, सोयाबीन पिवळी पडली आहे, काय फवारू? आणि सर्वात मोठी चूक काय होते माहित आहे? कोणी युरिया फवारतो किंवा फेकतो, कोणी कीटकनाशक फवारतो, तर कोणी महागड औषध आणून पैसा वाया घालवतो. पण खरी समस्या वेगळीच असते. आज मी तुम्हाला सोयाबीन पिवळे पडण्याची मुख्य 5 कारणे आणि प्रत्येक कारणाचा योग्य उपाय सांगणार आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण शेवटी मी एक असा उपाय सांगणार आहे ज्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतात 5 ते 7 दिवसात चांगली सुधारणा दिसून आलेली आहे. सोयाबीन पिवळी का पडते, भाग 2 मध्ये पाहूया. मित्रांनो, सर्वात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा, सोयाबीन पिवळे पडले म्हणजे प्रत्येक वेळी खताची कमतरता असतेच असे नाही. यावर्षी अनेक ठिकाणी 2 ते 4 दिवसांनी पाऊस पडत आहे. एक दिवस ऊन, 2 दिवस ढगाळ वातावरण आणि पुन्हा पाऊस, अशा बदलत्या हवामानाचा सर्वात मोठा परिणाम सोयाबीनच्या मुळावर होत आहे. मुळे व्यवस्थित काम करत नाहीत आणि त्यामुळे जमिनीत अन्नद्रव्य असतानाही झाडांना ती उपलब्ध होत नाही. म्हणून कोणतेही औषध फवारण्यापूर्वी कारण ओळखणे खूप महत्वाचे आहे. कारण क्रमांक 1, आयर्न म्हणजेच फेरसची कमतरता. जर नवीन वरची पाने पिवळी पडत असतील आणि पानाच्या शिरा थोड्या हिरव्या दिसत असतील, तर ही आयर्नची कमतरतेची सुरुवात असू शकते. विशेषतः हलकी मुरवाड आणि चुनखडी युक्त जमिनीत हे लक्षण जास्त दिसते. अशा वेळी काय करावे? RCF मायक्रोला किंवा चांगल्या दर्जाचे सूक्ष्म अन्नद्रव्ये लेबलवरील शिफारसीनुसार वापरा. गरज वाटल्यास फेरस EDTA चा वापरही करता येतो. कारण क्रमांक 2, सततच्या पावसामुळे मुळावर ताण येतो. मित्रांनो, सतत पाऊस पडल्यावर जमिनीत हवा कमी होते, मुळांना ऑक्सिजन कमी मिळते, परिणामी झाडे अन्नद्रव्ये शोषू शकत नाहीत. यामुळे संपूर्ण शेत फिकट हिरवे किंवा पिवळसर दिसू लागते. अशा वेळी फक्त कीटकनाशक फवारून उपयोग होत नाही. हवामानात थोडी उघडीप मिळाल्यावर सूक्ष्म अन्नद्रव्य आणि विद्राव्य खताची फवारणी केल्यास झाडे लवकर सावरतात. आता पाहूया कारण क्रमांक 3, नत्र स्थिरीकरण कमी होणे. सोयाबीनच्या मुळावर लहान गुलाबी गाठी तयार होतात. याच गाठी हवेतून नत्र तयार करून झाडाला युरिया म्हणजे नत्र उपलब्ध करून देतात. जर गाठी कमी असतील किंवा व्यवस्थित काम करत नसतील, तर झाडाचा रंग फिका पडू शकतो. म्हणून एखादे झाड उपटून मुळावरील गाठी तपासणे ही महत्वाचे आहे. मित्रांनो, आमच्या शिवम कृषीटेक कृषी सेवा केंद्रावर शेतकरी औषध घेण्यासाठी येण्यापूर्वी आम्ही त्यांना एकच प्रश्न विचारतो, पाने कशी पिवळी पडली आहेत, वरची की खालची? पाऊस किती झाला? माती कोणती आहे? कारण योग्य कारण समजल्याशिवाय योग्य उपाय मिळत नाही. यामुळे शेतकऱ्यांचा अनावश्यक खर्चही वाचतो आणि योग्य उत्पादन निवडणे सोपे जाते. भाग 3 मध्ये मी सांगणार आहे कीटकनाशकाची कधी फवारणी करावी, तसंच RCF मायक्रोला 19-19-19 आणि फेरस EDTA याचा उपयोग कसा करावा, कोणत्या चुका टाळाव्यात आणि शेवटी सर्व शेतकऱ्यांसाठी कृती आराखडा म्हणजेच ऍक्शन प्लॅन. हा भाग
व्हिडिओचा अत्यंत महत्वाचा भाग असेल। यामध्ये सोयाबीन पिवळेपणा आणि त्याच्यावर योग्य उपाय। भाग 3 मित्रांनो, आता सर्वात महत्वाचा प्रश्न, नेमकी कोणती फवारणी करावी? लक्षात ठेवा, एकच औषध प्रत्येक शेतीसाठी योग्य नसते। कारण आधी कारण ओळखा आणि मग उपाय करा। परिस्थिती क्रमांक 1, जर नवीन वरची पाने पिवळी पडत असतील, विशेषतः हलकी मुरमाड किंवा चुनखडीयुक्त जमिनीत, तर चांगल्या दर्जाचे सूक्ष्म अन्नद्रव्य वापरा। उदाहरणार्थ RCF मायक्रोला किंवा समतुल्य उत्पादन लेवलवरील शिफारशीनुसारच फवारणी करा। गरज असल्यास फेरस EDTA वापरही करता येतो। परिस्थिती क्रमांक 2, जर संपूर्ण पीक फिकट दिसत असेल आणि सतत पाऊस पडत असेल, तर सूक्ष्म अन्नद्रव्याबरोबरच योग्य विद्राव्य खताची फवारणी फायदेशीर ठरू शकते। परिस्थिती क्रमांक 3, जर पानावर मावा, तुडतुडे, पांढरी माशी किंवा इतर रसशोषक किडी दिसत असतील, तेव्हाच योग्य कीटकनाशकाचा वापर नक्की करावा। कीड नसताना ऍसिटामाप्राइड किंवा इतर कीटकनाशक फवारू नका। यामुळे खर्च वाढतो आणि काही वेळा उपयुक्त किडीचेही नुकसान होते। शेतकऱ्याकडून होणाऱ्या महत्वाच्या 5 मोठ्या चुका: पिवळेपणा दिसताच लगेच युरिया फवारणे किंवा फेकणे, प्रत्येक वेळी कीटकनाशक मिसळणे, जास्त डोस वापरणे, दुपारच्या उन्हात फवारणी करणे, दुकानात न विचारता सोशल मीडियावरील प्रत्येक सल्ला तसाच वापरणे। मित्रांनो, आमच्या शिवम कृषी टेक कृषी सेवा केंद्रात प्रत्येक शेतकऱ्याला त्याची माती, त्याचे हवामान, त्याच्या पिकाची अवस्था आणि प्रत्यक्ष लक्षणे पाहूनच योग्य मार्गदर्शन केले जाते। कारण आमचा विश्वास आहे, योग्य सल्ला म्हणजेच अर्धे पीक वाचवणे। अंतिम संदेश मित्रांनो, सोयाबीन पिवळे पडले म्हणजे घाबरायचे नाही, पण दुर्लक्ष करायचे नाही। वेळीच कारण ओळखा, योग्य फवारणी करा आणि अनावश्यक खर्च टाळा। जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर एक लाईक नक्की करा, कारण तुमचा एक लाईक आमच्यासाठी नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा आहे। हा व्हिडिओ प्रत्येक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून चुकीच्या फवारण्या टाळता येतील आणि अशाच शेतीविषयक विश्वासार्ह माहितीसाठी शिवम कृषी टेक या YouTube चॅनलला लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा। जर तुम्हाला तुमच्या पिकाविषयी मार्गदर्शन हवे असेल तर शिवम कृषी टेक मंठालोणा रोड, ढोकसाळ इथे नक्की भेट द्या किंवा आम्हाला संपर्क करा। योग्य मार्गदर्शन, योग्य उत्पादन आणि भरघोस उत्पादन हाच आमचा संकल्प। धन्यवाद। जय जवान, जय किसान। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत राम राम।